Hello students, I am Vagmare sir. Welcome to all of you once again in this video. I hope you will be happy and safe. Today we are going to learn a beautiful poem, The Part of Speech. In this part in this poem we will only introduce these 8 kinds. What is a noun, what is a pronoun, what is an adjective. We want to see now, but it is not enough to study. So let us first understand the definition of all these kinds. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, as a magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverb tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunctions join in many ways, sentences, words, or phrase and phrase. The interjection cries out, hark, I need an exclamation mark. Through poetry, we learn how each of these make up the part of speech. Author unknown. आता ऑथर अननोन म्हणजे काय बघा, या ठिकाणी ज्यांनी पोएम कंपोज केलेली आहे ती कोण कंपोज केली आहे माहीत नाही, म्हणून या ठिकाणी ऑथर अननोन म्हणजे कवी अज्ञात आहेत. त्यानंतर तुम्हाला या पोएममध्ये खाली काही ट्री डायग्राम दिला, जे तुम्ही पोएममध्ये शिकलेले आहेत त्या गोष्टी तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजे इथं पार्ट ऑफ स्पीच सगळे इथं लिहायचे आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल या ग्रीन लीफवर म्हणजे या हिरव्याच्या पानावर काय करायचे आहेत लिहून काढायचे आहेत. इथं काही त्यांनी एक्झाम्पल तुम्हाला दिलेत काय करायचे कळवा म्हणून त्या ठिकाणी. तर त्यानंतर आता आपण इथं डायरेक्ट आता पोएम काय करू स्टार्ट करू, अंडरस्टँड करून घेऊ. तर पहिल्या सुरू तर काय दिलेलं पहा, नाऊनविषयी माहिती दिलेली या ठिकाणी, तर ती समजून घेऊ. एव्हरी नेम इज कॉल्ड नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. इथं काय म्हणलं की आपण जी पोएम आता पार्ट ऑफ स्पीच बघत आहोत त्याच्यामध्ये पहिला आहे नाम. तर या नाममध्ये काय म्हणतो आहे पोएट की बाबा नाम म्हणजे कशाला म्हणायचं, तर नाम म्हणजे नाव. मग ते कशाचं का असणार नाव, मग कोणाचं का नाव असेल ना. थोडक्यात इथं काय म्हणता येईल की एव्हरी नेम इज नाव. थोडक्यात इथं पोएटला काय म्हणायचं, एव्हरी नेम इज नाव. म्हणजे आपण कुणालाही किंवा कशाचंही त्याला प्रत्येकाला काहीतरी एक शब्द असतो ज्याला आपण नाव म्हणतो, आणि त्या नावालाच काय म्हणतोय पोएट, काय म्हणायचं म्हणतोय, नाम म्हणतोय म्हणजे नाउन. तसं इथं त्याने उदाहरण दिलं, ॲज फील्ड अँड फाउंटेन म्हणजे फील्ड म्हणजे जमीन. जमीन ही एक प्लेस, एक नाऊन आहे. ते नाऊन तो जो वर्ड आहे त्याला आपण काय म्हणावं, नाऊन म्हणावं. त्यानंतर फाउंटेन म्हणजे कारंजी, स्ट्रीट म्हणजे रस्ता, अँड टाउन म्हणजे शहर. म्हणजे हे एवढे काय शब्द आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीला दिलेले आहेत. हे जे शब्द काय, शब्द म्हणजेच काय, ते त्या ठिकाणाला दिलेली एक नाव आहेत, आणि नाव म्हणजेच काय म्हणलेलं इथं पोएटनं नाम म्हणलेलं आहे. आता या नाममध्येच आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे स्टुडंट्स, की बाबा आता आपण म्हणतोय की कशाचंही नाव असू द्या, कोणाचंही नाव असू द्या, तर ते जे दिलेलं जे काही शब्द असतो त्याला नाव म्हणून, त्याला आपण काय म्हणतोय, नाम म्हणतोय. पण ह्याच्यासोबत त्या प्रत्येकालाच एक वस्तूला म्हणा, व्यक्तीला म्हणा, ठिकाणाला म्हणा, पदार्थाला म्हणा, त्याला प्रत्येकाला काय असतं, अजून एक दुसरं एक नाव असतं ज्याला आपण काय म्हणतो, त्याला दिलेलं एक खास नाव, त्याला शब्द आहे विशेष नाम, ज्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. की थोडक्यात इंग्लिश मी सांगायचं झालं त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एव्हरी नाउन हॅज अनदर नेम. लाईक समजा मॅन असेल माणूस म्हणून, तर त्याला मॅन हा शब्द काय, एक सर्वसामान्यपणे आपल्या सगळ्यांना दिलेलं एक नाम आहे, एक नाव आहे. पण ह्याच आपल्या माणसांना प्रत्येकाला काय असतात, परत वेगवेगळी काय असतात, खास अशी नावं असतात. जसं गणेश, महेश, नरेश, ETC. हे काय झाली, ही जी नावं आहेत काय आपल्या प्रत्येकाची एक खास नावं झाली, याला काय म्हणावं, प्रॉपर नाउन म्हणतात. आणि मग हे सोडून जे उरले नाव असतात त्या सगळ्यांना काय म्हणतात, मग आपण कॉमन नाउन म्हणतो. परत त्या कॉमन नाउनमध्ये काही परत फरक आहेत, हे पुढचा भाग आपल्याला पुढे पाहायचंच आहे. तर याला काय म्हणावं, आपण नाउन म्हणावं. आता त्यानंतर पुढचा आहे बघा, पुढचा आहे पार्ट, इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स, ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. आता इथं काय म्हणले पहा, इथं आपल्याला प्रोनाऊन्सची माहिती दिली आहे. प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम. आता सर्वनाम कशाला म्हणायचं, तर सर्वनाम म्हणजे त्याची अतिशय साधी सोपी व्याख्या आहे की नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो, नामाऐवजी
नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतो आपण? सर्वनाम म्हणतो. जसं आता नाम म्हणजे आता आपण घेतलं नाव, जसं प्रत्येकाचं नाव असतं, तुमचं असतं, माझं असतं, प्रत्येकाला एक खास नाव असतं. आणि मग या खास नावाच्या ऐवजी जो एखादा इंग्लिशमध्ये दुसरा शब्द वापरला जातो तर त्याला काय म्हणतो आपण? सर्वनाम म्हणतो. आता एक उदाहरण, आपण एक्झाम्पल बघू, मी तुमच्या लक्षात येईल. समजा तुमचा मित्र हरी आहे आणि हरी कुठंतरी काय बाहेरगावी गेला. समजा तुमच्या त्या फ्रेंडविषयी कोणी तुम्हाला विचारते की व्हेर इज हरी, हरी कुठे आहे, तर तुम्ही काय म्हणता? हरीविषयी माहिती सांगत असताना आपण असं बोलतो का? बघा, विचार करा की हरी काल मुंबईला गेला आणि हरी आज येणार होता, पण हरी आला नाही. मात्र हरीचा फोन आला आणि हरीने फोनवर सांगितले की हरीचं काम झालं नाही, म्हणून हरी येऊ शकला नाही. हरी म्हणत होता आणखी 2 दिवसात हरीचं काम होईल, मग हरी म्हणजे असं हरी 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 आपण वापरलो आहे. पण असं आपण जर बोलताना समोरचा माणूस काय करेल? एवढं ऐकत बसेल का? नाही, तो मध्ये निघून जाईल. कारण आपलं बोलणं कसं थोडंसं चुकीचं वाटतंय. मग असं बोलायला आपल्यालाही थोडासा काय होतो, बऱ्याच वेळेला त्रास होतो. म्हणून आपण सहसा आपण असं बोलत नाही. समजा हरीच मित्र आहे तर आपण कसं बोलतो हरीविषयी? हरी काल मुंबईला गेला, तो आज येणार होता, पण तो आला नाही. मात्र त्याचा फोन आला आणि त्याने फोनवर सांगितलं वगैरे वगैरे वगैरे. आता इथं काय झालं, आपण हरी हरी आपला जो मित्र होता, इथं हरी हरी प्रत्येक वेळेस शब्द वापरण्याच्या ऐवजी काय केलं आपण? तो, त्याने, त्याला हे शब्द वापरले. ह्यालाच काय म्हणा इंग्लिशमध्ये? सर्वनाम म्हणावं. इंग्लिशमधले सर्वनाम कोणते? ज्याला आपण प्रोनाउन म्हणतो ते म्हणजे ही, शी, इट, आय, वी, यू, दे हे. इथे तुम्हाला खाली लाईनमध्ये दिले वा प्रोनाउनच्या. ॲज ही अँड शी कॅन क्लॅप दिअर हँड्स, म्हणजे ही अँड शी इथं वापरलेला आहे. त्यानंतर आता पुढचं बघायचं आहे की ॲडजेक्टिव्ह. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वॅन ऑर ब्रायडल रिंग. आता ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणावं? तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे समजा आता आपण हरीचं उदाहरण घेतलं, तर हरीचं उदाहरण घेऊ की एक एक वाक्य घेऊ, हरी इज अ क्लेवर बॉय. ओके, की हरी इज अ क्लेवर, हरी इज क्लेवर एवढंच म्हणू आपण. तर काय बघा, तर किंवा मग त्या हरीच्या ऐवजी आपण म्हणू ही इज अ क्लेवर बॉय म्हणू. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा, की जेव्हा आपण असं म्हणतो की हरी हुशार आहे, किंवा जेव्हा आपण हरी कसा आहे हे सांगतो इथं, म्हणजे नामाबद्दल काय केली आपण? हरीविषयी काय केली? अधिक माहिती सांगितली. हरी इज अ क्लेवर, हरी इज अ क्लेवर बॉय असं म्हणलं, म्हणजे क्लेवर कोण सांगतोय? आपण हरीच सांगतोय. आपण एवढंच म्हणलं की हरी इज अ बॉय म्हणलं, हरी एक मुलगा संपला. पण हरी कसा आहे? क्लेवर आहे, म्हणजे हरीविषयी काय झाली? ती अधिक माहिती झाली. म्हणजे थोडक्यात काय की या दोन्ही वाक्यामध्ये आपण जे इंग्लिशमध्ये घेतली, मराठीमध्ये सांगत आहोत, त्या दोन्ही वाक्यामध्ये जेव्हा हुशार हा शब्द काय इथं, म्हणजे क्लेवर हा शब्द काय इथं? ॲडजेक्टिव्ह आहे. आणि याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की बा नामाबद्दल म्हणजे नाऊनबद्दल किंवा प्रोनाऊनबद्दल म्हणजे सर्वनामाबद्दल जेव्हा अधिक माहिती सांगणारा शब्द वापरला जातो तेव्हा त्या शब्दाला काय म्हणलं जातं? विशेषण म्हणलं जातं. जसं एक्झाम्पल गुड, बॅड, क्लीन, त्यानंतर डर्टी, बिग, स्मॉल, वाईज, लेझी, ब्रेव, टॉल, एक्सेट्रा. पण इथं देखील तुम्हाला इथं दाखवलेत बघा, ॲज मॅजिक वॅन. वॅन म्हणजे छडी, पण कसली छडी? मॅजिक म्हणजे जादूची छडी. म्हणजे त्या छडीविषयी काय केलं? अधिक माहिती सांगितली. पुन्हा ब्रायडल रिंग, नववधूची रिंग. रिंग म्हणजे अंगठी, पण कुणाची अंगठी, कशाची अंगठी, हे त्या अंगठीचं काय झालं? अधिक माहिती झाली. यालाच काय म्हणायचं? तर ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. आता यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. आता आपल्या एकूण जे 8 जाती आपण बघत आहोत, 8 काइंड्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच, 8 काइंड्स ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो, शब्दाच्या जाती ज्या 8 आहेत, तर त्या शब्दाच्या 8 जातीपैकी क्रियापद ही तुमच्या सर्वात कसं आहे जास्त आय थिंक ओळखीची आहे. कसं काय? तर आपल्या प्रत्येक इंग्लिशच्या पुस्तकामध्ये, आता प्रत्येक पुस्तकाच्या बुक्सच्या प्रत्येक लाईनमध्ये, सेंटेन्समध्ये हा जो आपण भाग बघतो, तो वर्ब ज्याला आपण म्हणत आहोत, तो असंख्य वेळेला म्हणजे मेनी टाईम्स काय होतो? आलेला आहे. आणि मग आता तुम्ही म्हणता कसं काय आलेलं आहे? तर वाक्यामध्ये ह्या क्रियापदाची व्याख्या तुम्ही आपण जेव्हा पाहू आता लगेच, जस्ट नाव किंवा राईट नाव, तर आता आपण बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी की वाक्यात कोणता शब्द क्रियापद आहे हे दाखवणं आपल्यासाठी खूप कठीण आहे. कसं काय? तर क्रियापद म्हणजे कुणाला म्हणावं? की अशा क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना काय म्हणावं? क्रियापद म्हणावं. किंवा क्रियापदाची अजून एक व्याख्या आहे, ती तुम्हाला मी इथे सांगतो बघा, की अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अॅन ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड अ वर्ब. म्हणजे काय? की ज्या शब्दामधून एखादी क्रिया किंवा कृती व्यक्त होत असते, तर त्या शब्दांना काय म्हणावं इंग्लिशमध्ये? क्रियापद म्हणावं. जर उदाहरण दिलं तर रन, कम,
गो, ड्रिंक, ईट, स्पीक, राईट, रीड. आता हे शब्द बघा तुम्ही, इंग्लिशमध्ये आपले शब्द आहेत की रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे. आता लिहिणे, राईट म्हणजे लिहिणे, लिहिणे म्हणजे काय, ॲक्शन आहे, कृती आहे, क्रिया आहे. काही तर आपल्याला त्यासाठी काय हालचाल करावी लागते त्यासाठी, राईट लिहिण्यासाठी. म्हणजे काय होतंय, राईट या शब्दातून कुठली तरी क्रिया घडत असलेली किंवा होत असलेली असा अर्थ आपल्याला राईटमधून काय होतो, निघतो. म्हणजे ॲक्शन घडत आहे असं आपल्याला इथं काय होतंय, क्रिया घडत आहे असं आपल्याला त्या एखाद्या राईट म्हणून एक्झाम्पल जर आपण घेतलं तर त्यातून आपल्याला काय होतंय, कळतंय. म्हणून काय म्हणतात याला इंग्लिशमध्ये, याला शब्दांना क्रियापद म्हणतात. जसं इथं पाहू शकतो आपण, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. जंप म्हणजे उडी मारणे, उडी मारणे ही काय एक प्रकारची कृती आहे किंवा मग क्रिया आहे, म्हणजे ॲक्शन आहे. म्हणजे तुम्हाला उड्या मारायच्या असतील, जंप म्हणलं तर आपण उडी मारतोस, काय करतो, एक ॲक्शन करतो, कुठली तरी कृती करतो, क्रिया करतो. म्हणजे या जंप म्हणून काय होते आपल्याला, की ह्या शब्दातून काहीतरी ॲक्शन होलेले हे लक्षात येते आणि यालाच काय म्हणावं इंग्लिशमध्ये, क्रियापद म्हणावं. तर स्टुडंट्स, आता आपण ॲडवर्ब्स बघू. ॲडवर्ब्स म्हणजे विशेषण. हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ब्स टेल, ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. आता म्हणजे काय, ॲडवर्ब्स म्हणजे आत्ता म्हणल्याप्रमाणे क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय, तर एक उदाहरण घेऊ, म्हणजे तो एक्झाम्पल घेऊ, त्यानुसार आपल्याला कळेल की नेमकं ॲडवर्ब म्हणजे काय. समजा आपण जर म्हणलं की ही इज रीडिंग, म्हणजे तो वाचत आहे, हे वाक्य घेतलं आणि या वाक्यात काय दिसतं आपल्याला, की फक्त या वाक्यातून आपण असं एवढंच म्हणतो की की वाचण्याची जी क्रिया आहे, म्हणजे रिडिंगची जी ॲक्शन आहे, काय फक्त सुरू आहे असं आपण म्हणतो, असं सांगितलं. पण जर आपण हेच वाक्य थोडंसं बदललं, कसं बघा, ही इज रीडिंग क्विकली, किंवा या ठिकाणी आपण म्हणलं ही इज रीडिंग स्लोली, किंवा ही इज रीडिंग लाऊडली, किंवा अजून थोडं उदाहरण घेऊ, अजून दोन एक्झाम्पल घेऊ आपण, की ही इज रीडिंग बॅडली, ही इज रीडिंग वेल. आता एवढे काय मी वाक्य बोललो, आता याचं थोडंसं मी एक्सप्लेनेशन करतो. पहिलं वाक्य आपण असं म्हणलं की ही इज रीडिंग, म्हणजे तो वाचत आहे. यातून काय कळालं, की फक्त तो वाचण्याची क्रिया त्याची सुरू आहे, म्हणजे तो वाचत आहे. पण जो आपण पुढचे वाक्य बोलले त्या वाक्यातून काय कळतं, की तो नुसता वाचत नाही, तर तो कसा वाचतोय, मोठ्यानं वाचतोय, वेगानं वाचतोय, स्लोली हळू वाचतोय, किंवा मग ज्याला आपण म्हणतो बॅडली खूप वाईट वाचतोय, वेल खूप चांगलं वाचतोय. म्हणजे तो कसा वाचतोय हे आता इथं आपल्याला कळायला लागलं. मग ह्यालाच काय म्हणतात, ॲडवर्ब म्हणतात. म्हणजे ॲडवर्ब कुणाला म्हणावं, की ॲक्शन हाऊ थिंग्स आर डन, ॲक्शन कशी होत आहे, क्रिया कशी होत आहे, हे जे शब्द माहिती सांगतात त्या शब्दांनाच काय म्हणतात, ॲडवर्ब्स म्हणतात. जिथं दिलेलं आहे क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. आय होप यू अंडरस्टँड दिस. आता आपण नेक्स्ट पुढच्या प्रकाराकडे जाऊ, तो म्हणजे प्रेपोजिशन. द प्रेपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. आता प्रेपोजिशन म्हणजे काय बघा, तर प्रेपोजिशन म्हणजे वाक्यातील दोन भिन्न नामे म्हणजे नाव किंवा मग सर्वनामे असतील यांच्यातला परस्पर संबंध जे दाखवणारे शब्द असतात त्यांना काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय. आता थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो, एक्झाम्पल म्हणजे कळेल. समजा आपल्याला कोणी म्हटलं किंवा टेबल पुस्तक आहे असं वाक्य मराठीतून बोललं, तर आपल्याला मराठी येत असून सुद्धा त्या वाक्याचा अर्थ काय आपल्याला कळणार नाही, म्हणजे अंडरस्टँड होणार नाही. कारण टेबल आणि पुस्तक यांच्यामध्ये काय काय संबंध आला आहे त्या वाक्यात हे काहीच कळून येत नाही आहे. पण हेच वाक्य जर कुणी असं म्हणलं की टेबलावर पुस्तक आहे किंवा टेबलाखाली पुस्तक आहे असं जर बोललं, तर वाक्याचा अर्थ काय होतो, पूर्ण होतो. म्हणजे थोडक्यात काय, की नुसतं जर कुणी आपल्याला असं म्हणलं होतं, हेच मराठी उदाहरण आपण इंग्लिशमध्ये जर घेतलं तर काय होईल बघा, बुक इज टेबल म्हणलं म्हणजे पुस्तक टेबल आहे हे कळणार नाही. पण हे जर असं म्हणलं की द बुक इज ऑन द टेबल असं जर म्हणलं तर अर्थ कळतो. किंवा द बुक इज अंडर द टेबल म्हणजे टेबलच्या खाली काय आहे, पुस्तक आहे असं जर बोललं तर अर्थ कळतो. म्हणजे थोडक्यात काय, दोन्ही वाक्यामध्ये टेबल आणि पुस्तक यांच्यामध्ये काय संबंध आहे हे स्पष्ट होतं. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन म्हणजे काय, की थोडक्यात संबंध दर्शवणारा शब्द. जसं वर, खाली, मध्ये, मागे, पुढे, बाजूला हे शब्दयोगी अव्यय आहेत मराठीमधले. जसं इंग्लिशमध्ये ऑन, अंडर, इन, बिटवीन नाही, बिहाइंड, हे अशा प्रकारे जे शब्द आहेत त्याला आपण काय म्हणतो, इंग्लिशमधले प्रेपोजिशन म्हणतो. ह्याच्यापेक्षा इतरही अजून काही आहेत, पण एक एक्झाम्पल आपण इथं सांगितलेले आहेत. आता हे शब्द नामाचे किंवा सर्वनामाचे काय करतात, वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध काय करतात हे दाखवतात. आणि इंग्रजीमध्ये असे भरपूर शब्दयोगी अव्यय तुमच्या दररोजच्या सेंटेन्समध्ये तुम्ही बघितलेले असतात. आता हे झालं काय म्हणतात आपण
प्रिपोजिशन आपण म्हणतो. तसे दिलेत बघा, ॲज इन द स्ट्रीट ऑर ॲट द स्टेशन. आता इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर आणि ॲट द स्टेशन म्हणजे काय, तर स्टेशनवर. म्हणजे थोडक्यात ॲट आणि इनमुळं काय होतं आहे, नेमकं काय म्हणायचे आहे त्या स्ट्रीटविषयी आणि स्टेशनविषयी आपल्याला काय इथं लक्षात येतं. त्यानंतर आता आपण बघूया कंजंक्शन्स. आता कंजंक्शन्स म्हणजे काय, तर कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. आता कंजंक्शन म्हणजे काय, आता दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा मग दोन शब्दसमूह यांना जोडणारे जे शब्द असतात त्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कंजंक्शन म्हणतात. म्हणजे उभयनामी अव्यय म्हणतात. आता इथं तुम्हाला दिलेत बघा, सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेजेस. आता आपल्याला याचे उदाहरण देखील घेता येतील. कसे बघा, आता या ठिकाणी की एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कंजंक्शन कशाला म्हणायचं. राहुल इज अ क्लेवर अँड ही रीड्स क्लिअर. म्हणजे इथं काय झालं बघा, राहुलविषयी माहिती सांगितली, पण राहुलच्या दोन गोष्टीविषयी माहिती सांगत असताना अँड हा शब्द आपण वापरला आणि अँडने दोन वाक्य काय केली आपण जोडली. याच ठिकाणी असे म्हणता येते, राहुल अँड महेश आर क्लेवर बॉईज असे म्हणता येते. म्हणजे काय झालं, ते कसे हुशार आहेत, दोन शब्दांना जोडलं. अशा प्रकारे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारे जे शब्द असतात, वापरले जातात, त्यांना काय म्हणतो आपण, कंजंक्शन्स असं म्हणतो. आणि मग शेवटचं आहे बघा, द इंटरजेक्शन क्राईज आउट हाक आय नीड अन एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे काय, तर इंटरजेक्शन म्हणजे काय, तर बघा इंटरजेक्शन म्हणजे ज्या शब्दामुळे आपल्याला आनंद म्हणजे हॅपीनेस, दुःख म्हणजे सारो, आपलं सरप्राईज म्हणजे आश्चर्य, फिअरनेस म्हणजे भीती किंवा फिअर भीती, हे खेद, नवल इत्यादी आपल्या मनातली ज्या भावना असतात, ज्या अचानक आपल्या आतून येतात, त्या व्यक्त होतात ज्या शब्दानं, त्याला काय म्हणतो आपण, केवलप्रयोगी म्हणजे इंटरजेक्शन असं म्हणतो. जसं आपण बऱ्याच वेळेला ओ, आ, वाव, आउच, हुर्रे, हॅलो, अलास, हुश हे जे शब्द वापरतो इंग्लिशमध्ये देखील, तर त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना इंटरजेक्शन असं म्हणतो. तर अशा पद्धतीने काय, ही आपली ही पोयम इथं संपलेली आहे. इट इज ओव्हर द पोयम. तर याच्यानंतर इथं तुम्हाला आत्ता म्हणल्याप्रमाणे एक ट्री डायग्राम दिलेला आहे. त्या ट्री डायग्राममध्ये आपण तुम्ही जे काही तुम्हाला इथं पिंक कलरमध्ये जे काही तुम्हाला इथं लीव्स दिसत आहेत, लीव्स, तर त्या लीव्समध्ये आपले सगळे पार्ट ऑफ स्पीच लिहायचे आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर त्या 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 त्यांची त्यांची एक उदाहरण जर तुम्हाला कळालेली असतील तर या ग्रीन लीफवर लिहायची आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हा ट्री डायग्राम पूर्ण करायचा आहे. आय होप you understand this poem. Thank you very much.